पुणे शहरासाठी आता पुढील 24 ते 48 तास हे अतिशय महत्त्वाचे आणि तितकेच धोक्याचे असणार आहेत। कारण पुणे शहराला आता पुढील 3 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुणे असेल, मुंबई, ठाणे, रायगड या सर्व जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। यापैकी काही जिल्ह्यांमधील शाळांना आता सुट्ट्या सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। अशा प्रकारचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले आहेत। आणि माझ्या मागे आता जर पाहिलं तर पावसाची जी धार आहे तर ती आता सुद्धा आपल्याला बरसताना पाहायला मिळते। खरं तर मागचे 2 ते 3 दिवस झाला आपण बघतो की पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहे आणि पुढचे काही दिवस सुद्धा असाच पाऊस पुणे शहरात सुरू असणार आहे। पावसाने आता रौद्र रूप धारण केलं असून आता हवामान विभागाकडून जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज सुट्टी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। जून महिना पूर्ण कोरडा गेला आपण पाहिलं आणि जुलैच्या सुरुवातीलाच आता पुणेकरांची चांगलीच दणादण उडलेली आहे। डेक्कन भाग असेल, सिंहगड रोड असेल, या सगळीकडचे जर आपण दृश्य बघितली तर अतिशय मुसळधार पाऊस या सगळ्या भागामध्ये पडतोय। सध्या शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये सुद्धा पावसाचा जोर प्रचंड वाढलेला आहे। मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे आता अनेक सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचायला सुरुवात झाली आहे। रस्ते संपूर्ण जलमय झालेत आणि यासोबतच जे महत्त्वाचे रस्ते आहेत तर महत्त्वाचे म्हणजे शहरातल्या मुख्य भागातले जे रस्ते आहेत तर तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं दिसतंय। महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक असेल आणि अग्निशमक दल असेल हे हाय अलर्टवर असून पाण्याचा निचरा करण्यासाठी आता युद्ध पातळीवर काम जे आहे तर ते सुरू करण्यात आलेलं आहे। नागरिकांना शक्यतो पाणी साचलेल्या भागातून प्रवास न करण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून केलं जात आहे। पुणे शहरासोबतच जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये विशेषतः घाटमाथ्यांवर पावसाचा तांडव सुरू आहे। लोणावळा असेल, मावळ, मुळशी, भोर आणि इतर डोंगरी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस आता सध्या होतोय आणि पुढील 3 ते 4 दिवस हीच परिस्थिती राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। या मुसळधार पावसामुळे पुण्याची जीवनवाहिनी असलेल्या खडकवासला धरणासह पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणी पातळीत आता झपाट्याने वाढ होतीये। खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात कोणत्याही क्षणी विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच नदीकाठाच्या भागात जे राहणारे लोक आहेत त्यांना सुद्धा आता अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। या संपूर्ण परिस्थितीवर मुख्यमंत्री कार्यालय म्हणजेच सीएमओ कडून सुद्धा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुद्धा थेट लक्ष वेधलं गेलेलं आहे आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा संपूर्ण पाऊस जो आहे तो पुढील 3 ते 4 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस राज्यभरात आता सुरू राहणार असल्याची खरं तर माहिती मिळते। या सगळ्या पार्श्वभूमीवर आवश्यकता असल्या तरच बाहेर पडा अशा प्रकारचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्यामुळे शाळांना सुद्धा काही भागांमध्ये सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत। पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल तिकडे शाळांना सुट्टी जारी करण्यात आलेली आहे कारण मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यांवर साचलेलं आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये आणि यासोबतच आता ज्या भागामध्ये पाणी साचलेलं आहे तर तिथं पाणी काढण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। यासोबतच झाडपडीच्या घटना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात शहरात घडतात जेव्हा अशा प्रकारचा मोठा पाऊस येतो तर त्यामुळेच आता ही सगळी जी काळजी आहे तर ती आता प्रशासनाकडून घेण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते। आगामी काळामध्ये आता या पावसाचा जोर कसा राहतो हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मुना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।